अग नको मजला दागीन ग बाई नको ते तसलेले ने नको मजला दागिन ग नको ते तसलं लेन आणि ते रमाई त्या महिला मंडळाला म्हणते काय अग 100 नंबरी पण 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं 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 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं का 100 नंबरी भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं रमाईने खरा दागिना माझा साहेब आहे असा उपदेश महिला मंडळाला करतात तर रमा माता काय म्हणतात ऐका जगाच्या बाजारातील दागिन 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 जगाच्या बाजारातील सर्वांना मैत्रीपूर्ण जयवी आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जयवी धर्मनायक सम्राट अशोक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धर्मकार्याला त्रिवारवंदन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रप्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव साहेब आंबेडकर यांच्याही धर्मकार्याला त्रिवारवंदन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही झंडावरती कार्याला सगळ्यांचे भीम आज भारतीय बौद्ध महासभा पटनेरा शहर शाखेच्या सरचिटणीस आयडी सुनीताताई राजेंद्र भटकर यांचा 49वा वाढदिवस त्या निमित्ताने आपण इथे उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर तसेच पटनेरा शहर शाखेचे अध्यक्ष सांभारे सर महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागडे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या पर्यटन सचिव पुष्पाताई बोरकर उपस्थित भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या सर्व पदाधिकारी पटनेरा शहर शाखेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या सर्वांना सप्रेम जय भीम आणि तर आजच्या या
सत्कार सोहळ्याचं वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या शहर अध्यक्षा संगीताताई बागडे ह्या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्या संगीताताई भटकर त्या सुद्धा या धर्ममंचावर विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतोय. पर्यटन सचिव आदरणीय पुष्प ह्या सुद्धा या धर्ममंचावर विराजमान होते. सक्रिय कार्यकर्त्या आदरणीय शिलाताई देशभर ह्या सुद्धा या धर्ममंचावर विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतोय. धर्ममंचावरील उपस्थित विश्व पुष्प अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून तथागत भगवान गौतम बुद्धांची सम्राट अशोकांचा धर्मनायक सम्राट अशोकांचा या कार्यक्रमाची सुरुवात करून खंडारी साहेब सम्राट अशोकांचा सुनीताताई भटकर यांचा 49वा वाढदिवस आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती ही होत राहो आणि त्यांच्यापासून आपल्याला या धर्म कार्यात सहभागी होण्याची आपल्याला प्रेरणा मिळो. त्यांनी यापुढेही सतत आपल्या या धर्म कार्यात भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्ये संतासनी कार्याच्या कार्यामध्ये सक्रिय व्हावं. त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत अशा शुभेच्छा देतो. भारतीय बौद्ध महासभा अमरावती शहर शाखा पडणेरा महिला पुरुष शाखा या सर्वांतर्फे त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत अशा शुभेच्छा देतोय. आणि त्यानंतर सर्वप्रथम त्यांना
पुष्प देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरता आम्ही आदरणीय राजेंद्रजी भटकर सर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय यांना विनंती करतो की सर्वप्रथम ताईंना पुष्पगुच्छ देऊन पेढा भरून त्यांचं अभिष्ट चिंतन करायचं. सध्या हार्दिक 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 शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. सुनीता ताई तुम घर करा 100 वर्ष सुनीता ताई तुम्ही करा 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सुनीता ताई तुम करा 100 वर्ष सुनीता ताई तुम करा 100 वर्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसा तथागत सभेत संबुद्ध ब्रह्मनाय सम्राट अशोक माता रमाई माता विनय या महान रत्नांना सर्वप्रथम वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या सरचिटणीस तथा संत सैनिक दलाचे उत्साही सैनिक सोबतच RK भटकर यूट्यूब चॅनलच्या देविका आदरणीय सुनीताताई राजेंद्रजी भटकर यांचा 49वा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. तेव्हा आम्हा मंचावर उपस्थित असलेले पेक्षा आदरणीय संगीताताई बागडे, तत्काल मूर्ती सुनीताताई भटकर, सोबतच भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्याच्या पर्यटन सचिव आदरणीय पुष्पाताई बोरकर, त्याचबरोबर आयर्नी जिल्हाताई देशभरता त्यांना सर्वप्रथम जयवे. त्याचबरोबर आजच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भुकर सर, बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय सांबारे सर, अमरावती जिल्ह्याचे पदाधिकारी, त्याचबरोबर बडनेरा शहराचे पदाधिकारी, सोबतच महिला पदाधिकारी या सगळ्यांना मी पुनश्च जयभीम करतो. जयभीम. अतिशय असा व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा आज वाढदिवस आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या परिवारासोबत साजरा करीत आहोत. सुनीताताई भटकर जेव्हा संत सैनिक दलाच्या महिला विंग तयार करायची होती, महिला सैनिक तयार करायच्या होत्या, तेव्हा महिला संत सैनिक दलाचं युनिट गठीत करण्यासाठी त्यांचं ते अतिशय मोलाचं योगदान. त्यांच्यासोबत एकंदरीत आपण लक्षात येते की आणि भटकरताई शिलाताई जेव्हा कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा ह्या चौघ्या जणी सोबत असतात. आनंदी झाला हो सारा परिवार आनंदी झाला हो. सुनीताताईचा वाढदिवस आहे हो. सुनीताताईचा वाढदिवस आहे हो. 7 जुलै 1977 साली सुनीताताई जन्माला आली. 7 जुलै 1977 साली सुनीताताई जन्माला आली. धरणी हसली झाली हो. धरणी हसली झाली हो. सुनीताताईचा वाढदिवस आहे हो. सुनीताताईचा वाढदिवस आहे हो.
सुनीताताई लय गुणवंत संसार करतात लीनपणात संसार करतात लीनपणात बौद्ध धम्माच्या कार्यात राहतात हो बौद्ध धम्माच्या कार्यात राहतात हो सुनीताताईचा वाढदिवस आहे हो सुनीताताईचा वाढदिवस आहे हो नको म्हणता त्या दागदागिनं चंपरण वीरणी आहे सोनं नको म्हणता त्या दागदागिनं शंभरन मृधनी आहे सोनं शोभते ग दिनाचा वाली हो शोभते ग दिनाचा वाली हो सुनीताताईचा वाढदिवस आहे हो सुनीताताईचा वाढदिवस आहे हो सारा परिवार आनंदी झाला हो सारा परिवार आनंदी झाला हो सुनीताताईचा वाढदिवस आहे हो सुनीताताईचा वाढदिवस आहे हो देवी त्या समता श्रेणीकरणामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते त्यांना कार्यरत करतात त्यांना सहभागी करून घेतात असे या भटकरताई मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढील वर्षासाठी आयुष्यासाठी की त्यांचं पुढील आयुष्य निरोगी सुदृढ आणि उत्तम असं त्यांना आरोग्य मिळो बुद्ध धम्म आणि संघाच्या बलाने त्यांना धम्म कार्य बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये अधिक ऊर्जा मिळो अशी मी त्यांना मंगलकामना करतो आणि भारतीय बौद्ध महासभा समता निकाल सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय आणि लहान परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो इथे थांबतो जय भीम नमो बुद्धाय धन्यवाद समतेचा करुणेचा आणि मैत्रीचा दुःखमुक्तीचा संदेश देणारे महाकारुणी सम्यक संबुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धम्मनायक राजा सम्राट अशोक या सर्व महामानवांना वंदन करतो भारतीय बौद्ध महासभा पडणेरा शाखा महिला चे सरचिटणीस आयुनी सुनीताताई भटकर यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्तानं धम्मपीठावर उपस्थित असलेले पडणेरा महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागडे, अमरावती पर्यटन सचिव आयुनी पुष्पाताई बोरकर आणि महिला शाखा महिलाच्या पदाधिकारी आयुनी शिलाताई देशभरता धम्मपीठावर उपस्थित आहे. त्यानिमित्ताने अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, एसएसटी प्रमुख सुरेश दहाटे सर, कार्यालयीन सचिव राहुल शेंडे सर, भटकर सर आणि पडणेरा शहर शाखेचे कार्यकारिणीचे सर्व करतो. जय भीम. सरचिटणीस आयुनी सुनीताताई भटकर यांचा 49वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. समृद्धी लाभो, त्यांच्या जीवनामध्ये शांती मिळो, चांगलं आरोग्य मिळो, अशा उदंड आयुष्याच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम. महाकारुणिक प्रधान भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशोक सम्राट आणि महामानवांना वंदन करते. तसेच माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री यांना वंदन करते, जय भीम करते. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी
आणि समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी महिला मजूर त्यांना सर्वांना जय भीम करते. भटकर यांचा 49वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते. सुनीताताई भटकर यांना मी 12-13 वर्षापासून चांगले संपर्कात आहोत. त्यांचा स्वभाव खूप छान आहे, खूप छान आहे, पण तडफड बोलणारे पण आहेत. त्यांना जे नाही पटलं ते नाही म्हणणार, हो म्हटलं पटलं तरच हो बोलते. तशा आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही भारतीय बौद्ध सभेला मिळलो आहे. त्यांच्यामुळेच आमचा हा एवढा मोठा परिचय झाला आहे आणि आम्ही या एवढ्या 2 शब्द बोलण्याची हिंमत करतात. तसेच त्यांना आनंदी जीवन, सुख समृद्धी, उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या जीवनात पुढील सुख शांती लाभो तशीच तथागत चरणी प्रार्थना करते आणि शुभेच्छा तिथे थांबते. आपल्या या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर येतो पोटातून वाजळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. सुगंध परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. ही दानता जीवदाता प्रारंभ हा कोणी गावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जीवन नवे घेत राहणे याचेच आहे गाणे. जीवन नवे घेत राहणे याचेच आहे गाणे. या जीवनाचा अर्थ संघर्षातून ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर येतो पोटातून ओंजळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. सुगंध परी दरवळावा. सुगंध परी दरवळावा. दिवस साजरे सर्वच करतात. पण जसजसं आपण मोठे होतो आणि मग हळूहळू लहानाचं सर्वच गुणगौरव करतो, नाही का? जो बाळाला जोडीपासून तर त्याच्या खूप खूप आपण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रशंसा करतो. आणि नेमकं काय होतं, प्रत्येकच कुटुंबामध्ये असा अनुभव येतो की एकदा मोठे झाले की हळूहळू कुटुंबामध्ये आदर असतो निश्चितपणे. परंतु त्या प्रकारचे केस वगैरे आपले हळूहळू बंद होत असते. परंतु हा परिवार बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत संकल्पनेचा स्त्री आणि पुरुष समानतेच्या संदर्भातला हा परिवार आहे. आणि त्यामुळे या परिवारामध्ये सहजासहजी
मी पाहतोय की सामूहिकपणे वाढदिवस फक्त मोठ्या लोकांचे साजरे होतात. मोठ्या लोकांचे म्हणजे कोण, जे कोणी अर्धशतक होईल ना पुढच्या वर्षी? नाही, सुरुवात झालं आहे निश्चितपणे. पण असं वाटते का, वाटते का ज्यांनी 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 लग्न सोहळा पाहायला असेल म्हणजे त्यांनी मनाला विचारावं बरोबर काय आपण नाही ही ऊर्जा, ही प्रेरणा देण्याचं कार्य हे आपण सर्व करत असतो. आणि म्हणूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना निश्चितपणे ते संकल्प करतील असा मला विश्वास आहे. कारण पुढचं मार्च 27 समता सैनिकाचं शताब्दी वर्षामध्ये आपण आहोत. शताब्दी वर्षाला सुरुवात झालेली आहे. शताब्दी वर्ष मार्च 27 मध्ये पहा एका चांगल्या मोठ्या बाबासाहेबांच्या संस्थेच्या शिस्तबद्ध समता सैनिक दलाची शताब्दी सुरू. आणि या साऱ्या गोष्टीची कल्पना ही आमच्या डोक्यात मागील 2 वर्षापासून आहे, 3 वर्षापासून आहे की कुठेतरी आपली वाटचाल आपण त्या दिशेने दिली पाहिजे. समता सैनिक दलाची संख्या कशी वाढेल याकडे प्रामुख्याने लक्ष आपण दिलं पाहिजे. निश्चितपणे ती कशा प्रकारे साजरी करायची हे देखील आव्हान आपल्या समोर आहे. आणि म्हणून मी समता सैनिक दलाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करेन की त्यांनी आपापल्या डोक्यात थोडंसं कल्पना ज्या असते त्या निश्चितपणे